नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज मी बोलणार आहे आईविषयी. अं, आईविषयी का बोलणार आहे की आई हा खरोखर प्रेमाचा महासागर आहे. महासागर आहे. महासागर म्हणजे त्याला गणित नाही, तो कुठपर्यंत आहे तो. निस्वार्थी प्रेम जर या जगामध्ये म्हणलं ना, तर आई आहे. कारण आई बघा, कधीही आपल्या बाळांवर प्रेम करताना स्वार्थ पाहत नाही, निस्वार्थी प्रेम करतो. सागरामध्ये किती घाण असली, किती नद्या आल्या, दऱ्या आल्या, दगड आले, घाण आली, काही जरी आले तरी तो कोणाला तक्रार करतो का हो सागर? नाही. सर्व चांगल्या गोष्टी येऊ, वाईट गोष्टी येऊ, तो आपल्यामध्ये सगळं सामावून घेतो. त्याचप्रमाणे आई असते. आईला तुम्ही रागावून बोला, तिचा अपमान करा, तिच्याकडे लक्ष देऊ नका, तिला प्रेम करू नका, तिला पैसा देऊ नका, तिला काहीही तुम्ही करू नका, तरीही ती तुमच्यावर प्रेम करणारच, निस्वार्थी प्रेम करणार. आई ह्या सागरासारखी का आहे? कारण तिच्यामध्ये जरी मीठ असलं, जरी तिच्यामध्ये थोडासा रागीटपणा असला, तरी बघा अन्नाला मिठाशिवाय चव नाही ना. त्याचप्रमाणे आयुष्यालाही आईच्या प्रेमाशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला सर्व प्रकारचं प्रेम मिळेल, पण स्वार्थी प्रेम मिळेल. पण निस्वार्थी प्रेम हे फक्त आईजवळच असणार आहे. ज्यावेळेस आईचं शेवटचा क्षण येतो, ती मरण पावणार असते, त्यावेळेस आईला तिच्या मरणाचं दुःख नसतं. की ती मरणार आहे याचं दुःख आईला कधीही नसतं. तिला दुःख या गोष्टीचं असतं की माझ्यानंतर माझ्या बाळाचं कसं होईल. आपण कितीही मोठे असलो, आपण कितीही वयस्कर असलो, तरी आपल्या आईवडिलांना आपण लहानच असतो. त्यांना फक्त आपला विचार असतो. त्यामुळं आहे ना, आईला नेहमी जपायचं. आणि वडिलांना नाही. ते दोघं नेहमी आपल्यावर एकसारखं प्रेम करत असतात. पण आईकडं जरा जास्त कल असतो. आईच्या मनामध्ये सतत आपल्या बाळाच्या विषयी प्रेमाची भावना असते. काही घरांमध्ये मी असं पाहिलेलं आहे की आईला असं वेळ देत नाहीत, आईला त्रास देतात, आईला वाटेल ते बोलतात. असं नाही करायचं. हे बघा, आई म्हणत नाही तुम्ही तुमचा संसार सोडा आणि माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही तुमचा विचार करू नका, माझा विचार करा, किंवा तुम्ही तुमचं आयुष्य जगू नका, तुम्ही माझ्यासाठी जगा. आईचं अशा काहीही भावना नसतात. तिचं फक्त एवढंच असतं की तुम्ही सुखी राहा. तुम्ही सुखी राहा, पण थोडंसं माझ्याकडेही लक्ष द्या. कारण तिने जन्म दिलेला असतो आपल्याला, आणि कुठंतरी थोड्याशा आपल्या गोड बोलण्याकडे आणि आपल्या थोड्याशा प्रेम वरतून का होईना आपण दाखवण्याकडे तिचा थोडासा आपल्याकडं कल असतो. एवढ्या शब्दासाठी पूर्ण दिवसभरामध्ये बघा, एका शब्दासाठी आई तरसत असते. कोणता? आई तू जेवलीस का? आणि तू जेवून घे. खरोखर या एका शब्दासाठी आहे ना, आपली आई इतकी तरसलेली असते ना. आणि आजकाल कसं आहे, आणि हा एकच शब्द बोलण्यासाठी आहे ना, आजकाल आहे ना, कोणाकडनं वेळ नाही आहे काय. आणि आपण इथंच चुकतो काय. चांगले कर्म आणि वाईट कर्म आहे ना, हे सुद्धा एक आहे ना, आईला विचारणं. तुम्ही तिला जेवायला देऊ नका, पण विचारणं. तुम्ही जर आईकडे लक्ष दिलं नाही आणि तिला विचारलं जर नाही ना तुम्ही, तर तुमचे हितही वाईट कर्म होतात काय. आई किंवा वडील कधीही म्हणत नाहीत की तुम्ही तुमचं आयुष्य जगू नका, फक्त आमच्याकडे लक्ष द्या. फक्त आपल्या एका शब्दासाठी दिवसभर त्यांचे कान तरसलेले असतात. आणि तोच शब्द आपण दुनियामध्ये सर्वांशी 2 तास बोलू, 1 तास बोलू, 4 तास बोलू, पूर्ण वेळ त्यांच्याशी आपण घालू, पण आईवडिलांना एक शब्द
बोलण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतो. इथंच तुमचे वाईट कर्म होतात. काय त्यामुळं आई आहे ना निस्वार्थी प्रेमी असते आणि तो एक प्रेमाचा महासागर असतो. आणि हे लक्षात घ्या तुम्ही, खरी संपत्ती हे ना सागरामधनंच बाहेर येते. काय त्याचप्रमाणे खरं प्रेम जर या जगामध्ये तुम्हाला जर मिळत असला ना, खरा आशीर्वाद आणि खरं प्रेम हे आईच्या आत्म्यामधनंच येतं. काय आता जे तुम्हाला जे आयुष्यामध्ये आशीर्वादाची जी गरज आहे ना, तो खरा आशीर्वाद तुम्हाला आईकडनंच येतो. जोपर्यंत परमेश्वराने बी सांगितलेलं आहे की मला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही. काय आत्मा हाच परमेश्वर आहे. मला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही, त्यामुळं त्याने प्रत्येक घरामध्ये एक आई दिलेली आहे. काय आणि तुम्ही नेहमी आईचा आशीर्वाद घेत जा, म्हणजे साक्षात तो परमेश्वराचा आशीर्वाद असतो. काय तुम्ही फक्त आईला आहे ना एकच शब्द पूर्ण दिवसभरामध्ये आहे ना, तुम्ही आईला आहे ना फक्त एकच शब्द, आई तू जेवलीस का आणि तू जेवून घे. किंवा आई बाबा दोघंही असले तरी त्या दोघांनाही विचारा, तुम्ही जेवलात का आणि जेवून घ्या. कितीही घाई गडबडीत असले तर नेहमी हा एक शब्द तुम्ही कामाला जातानाही बोलून जात जा आणि आल्यावरही बोलत जा. फक्त तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये आहे ना, फक्त तुम्ही 5 मिनटं जरी तुमच्या आईवडिलांना दिलं ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये सर्व काही पुण्य मिळवल्यात जमा आहे. काय त्यामुळं मी सांगते की आई हा मायेचा महासागर आहे. आईला नेहमी जपा, आईचा आदर करा, मान सन्मान वगैरे करा आईचा. हे बघा, स्वतःची मुलं जोपर्यंत आईचा मान सन्मान करत नाहीत तोपर्यंत इतरही करणार नाहीत. आणि हे तुम्हाला माहिती नाही की आई वडिलांचा तिरस्कार करणं आणि आई वडिलांचा अपमान करणं सर्वात मोठं वाईट कर्म आहे ते. तुम्ही मग कितीही पुण्य कमवा, काय तुम्ही कितीही पूजा अर्चा, कितीही नामस्मरण वगैरे कितीही करा, पण जोपर्यंत तुम्ही आई वडिलांची किंमत करत नाही तोपर्यंत परमेश्वरही तुम्हाला साथ देणार नाही. हे बघा, तुम्ही आई वडिलांना कितीही त्रास दिला ना तरी आई वडील कधीही परमेश्वराला म्हणणार नाहीत की यांनी मला त्रास दिलेला आहे आणि तू याच्याकडं बघ. काय असे कधीही म्हणणार नाहीत. ते म्हणणार ते लहान आहेत, देवा त्याला माफ कर. आई वडील माफ कर म्हणतील, 100 वेळा माफ करतील, ते देवापुढं नाक पण घासतील की माझ्या बाळाकडनं चुकलेलं आहे त्याला माफ कर. पण देवाजवळ माफी नाही. देवाच्या डायरीमध्ये माफी नाही. एकही शब्द खाडाखोड नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं आईवडिलांचा तिरस्कार करू नका. नेहमी आईवडिलांना जपा आणि चांगल्यात चांगले कर्म तुम्ही करत राहा. नमस्कार. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नेहमी लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण नक्की लिहित जा. नमस्कार.